पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मागील काही दिवसापासून राज्यभरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालाय। ही बाब लक्षात घेऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मोठे दातृत्व दाखवत आपल्या स्वतःच्या शेतातील 4 एकर शेतातील मका पीक पूरबाधित शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा म्हणून दिले आहे। मागील काही दिवसापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे पदाधिकारी अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत पुरवित आहेत। काही दिवसापूर्वी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून त्यांच्या व्यथा जाणून घेत शेतकऱ्यांना आणि घरात पाणी शिरल्याने घराची पडझड झालेल्या कुटुंबांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 10,000 रुपयांची रोख स्वरूपाची मदत केली होती। राजकारणाबरोबरच समाजकारणात अग्रेसर असलेले संवेदनशील नेते म्हणून परिचित असलेले मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पशुधन वाचवण्यासाठी दाखवलेल्या दातृत्वाचा आदर्श राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी घ्यावा अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे। माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील मुक्या जनावरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या उपस्थितीत तहसीलदार माढा यांच्याकडे चारा देण्यात आला। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे तसेच पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अनिल बागल, उपजिल्हाध्यक्ष महेंद्र पवार तसेच संजय गायकवाड इत्यादी उपस्थित होते। माढा तालुक्यातील अनेक गाव त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेत, अनेक कुटुंब, अनेक शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त झालीत, अनेक पिकांची त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेत, अनेक जनावरांची या ठिकाणी उपासमार होते आहे। गेले मी 2-3 दिवस झालं पूरग्रस्त ठिकाणची पाहणी करत असताना त्या ठिकाणी मी अनेक ठिकाणी नागरिकांना मदत केली, परंतु हे सगळं बघत असताना जनावरांच्या चाऱ्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे। कारण माणसाला भूक लागली तर माणूस जेवण मागू शकतो, परंतु जनावरांचं काय? आणि त्यामुळे आज या ठिकाणी मी करकंबमधल्या माझ्या शेतीमध्ये 4 एकर मका होती, ती 4 एकर मका मी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी चाऱ्याची गरज आहे त्या ठिकाणी माढा तालुक्यातील त्या वेगवेगळ्या गावामध्ये ती चारा पाठवण्याचं या ठिकाणी काम करत आहे। तर किती गावांना अंदाजे मिळणार आहे? नाही, जिथं शक्य आहे त्या ठिकाणी तर आता ही 4 एकर मका आहे, ही 4 एकर मका साधारणतः ही माझ्या मते 200 टन मका होऊ शकते साधारणतः, कारण खाली 50-60 टन पाठवली होती। तर जेवढं ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी हे चारा देण्याचं काम आम्ही करतो। त्याच्याबद्दल मला काय कोण काय करतं किंवा कोण काय करत नाही, त्याच्यापेक्षा ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आला आहे त्या ठिकाणी मदत करण्याचं माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हे सगळं आम्ही काम करतो आहे। कारण राजसाहेबांची आम्हाला शिकवणच आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि त्याच धर्तीवर मनसे या ठिकाणी काम करते।